काल झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण अहमदनगर मार्ग गेल्या 24 तासांपासून वाहतुकीसाठी बंद आहे। उल्हास नदीवर असलेल्या रायता पुलावरनं पाणी गेल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे। पुलाच्या संरक्षण लोखंडी जाळ्यांसह पुलावरचा रस्ता वाहून गेलाय। परिणामी गेल्या 24 तासांपासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंदच आहे। काल दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे उल्हास नदीवरील रायते पूल हा पाण्यामध्ये वाहून गेला होता। गेली 24 तासांपासून अहमदनगर ते कल्याण हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे। रस्त्यावरती मोठ्या रांगा ज्या आहेत त्या वाहनांच्या लागलेल्या आहेत। अक्षरशः हा पूल जो आहे तो या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे। मी तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। अशा पद्धतीने हा पूल जो आहे, पुलाचे कठारे जे आहेत ते या ठिकाणी वाहून गेलेले आहेत आणि आता युद्ध पातळीवरती पूल दुरुस्तीचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। काल मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळल्यामुळे उल्हास नदी जलमय झाली होती, दुथडी वाहून गेली होती। या ठिकाणी तहसीलदार आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून स्थानिक रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता। या नदीने धोक्याची पातळी देखील गाठली होती। त्यामुळे आता जर पाहिलं तर गेल्या 24 तासाहून अधिक काळापासून कल्याण अहमदनगर हा मार्ग जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे रस्त्याच्या बाजूनं गाड्यांच्या लाईन ज्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये लागलेल्या आहेत। सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण। कल्याण अहमदनगर मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंदच आहे। संरक्षण लोखंडी जाळीसह रस्ता वाहून गेलेला होता आणि रायता पुलावर पाणी आल्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला होता आणि त्यामुळे गेल्या 24 तासांपासून हा रस्ता अजूनही बंद आहे। या पुलावर सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि दुरुस्तीचं काम झाल्यानंतरच वाहतुकीसाठी हा पूल खुला केला जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।